आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि दरम्यान विविध मुद्द्यांवरून आता विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांविनाच हे अधिवेशन होत आहे। तर विरोधी पक्षनेते पदावरून विरोधकांनी सरकारलाही सवाल केलेत। तर दुसरीकडे संख्याबळावरून महायुती सरकारने मात्र विरोधकांना डिवचलाय। विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजे। जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे। त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल। त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही, कुठला दुराग्रह नाही। विरोधी पक्षनेता बनणे एवढे पण संख्याबळ नाही दिलं। त्यांनी आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे। त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्षनेते एवढे तरी संख्याबळ कसं मिळतं, संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा, पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामधली 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झालाय। त्याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे। विरोधी पक्ष निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे, तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल। आता विधिमंडळात विरोधी पक्षनेता का नाहीये यावर देखील एक नजर टाकूया। 2024च्या विधानसभा निवडणुकीत एकाही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान 10% जागा जिंकता आल्या नाहीत। 288 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी एका पक्षाकडे किमान 29 आमदार असणं आवश्यक असतं। मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आवश्यक तेवढे आमदार नाहीयेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत, काँग्रेसचे 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत। तर विधान परिषदेत 78 पैकी काँग्रेसकडे 8 आमदार आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 2 तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे 5 आमदार आहेत। त्यामुळे 10% नियमानुसार काँग्रेसला विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद मिळू शकते। दरम्यान हिवाळी अधिवेशन कोणत्या मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे तेही पाहूयात। पार्थ पवार प्रकरणात अजित पवारांना विरोधक टार्गेट करण्याची शक्यता आहे। यासह शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुद्धा सत्ताधाऱ्यांना विरोधक घेरण्याची शक्यता आहे। यासह अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना पुरेशी मदत न मिळाल्याचा विरोधकांचा आरोप आहे। यासोबतच विरोधकांना निधी मिळत नसल्याचाही आरोप आहे। तर नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सुद्धा सभागृहात गाजण्याची शक्यता आहे आणि राज्यात महिला अत्याचाराचा मुद्दा विरोधक लावून धरण्याचीही शक्यता आहे। दरम्यान अधिवेशनामध्ये महायुतीच्या सर्वच मंत्र्यांनी उपस्थित राहावं असं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या सर्व मंत्र्यांना सूचना केल्यात। कमी कालावधीचं हे अधिवेशन असल्यामुळे अधिवेशनात सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचंही फडणवीस म्हणाले। शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या प्रस्तावाला आता राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे। कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना हा दिलासा म्हणावा लागेल। आता नागपुरातील हिवाळी अधिवेशनामध्ये 18 विधेयकं मांडली जाणार असल्याची ही माहिती समोर येते आहे। राज्यातील सर्व महत्त्वाच्या विषयांवर यामध्ये चर्चा होणार आहे। जवळपास या अधिवेशनामध्ये 18 विधेयकं आम्ही मांडणार आहोत। त्यातले काही फार छोटे छोटे आहेत, अगदी अनुषंगिक आहेत, काही मेजर विधेयक आहेत। अशी 18 विधेयकं आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि या विधेयकांवर चर्चा करून ही विधेयकं सगळी मान्य व्हावीत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न या निमित्ताने असणार आहे। तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 4 मोर्चे धडकणार असल्याची ही माहिती आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। वाहतुकीला फटका बसणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येते। आंदोलकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल। शिवाय ड्रोन कॅमेरा आणि हेल्मेट कॅमेऱ्याचा सुद्धा वापर होणार आहे। दरम्यान नागपुरात गुप्तचर यंत्रणेचाही हाय अलर्ट आहे अशी सूत्रांची माहिती आहे। जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढलाय, त्यामुळे गुप्तचर यंत्रणेनं हा इशारा देत सतर्कता बाळगली आहे। विधानभवन परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त यामुळे तैनातही करण्यात आला आहे।